उग्रश्रवा ऋषी नैमिषारण्यामध्ये सगळ्यांना महाभारत सांगायला लागले. पण ते असं म्हणाले होते की मी वैशंपायन ऋषींकडून समंतपंचक क्षेत्राकडून नुकताच आलो आहे आणि तिथे मी महाभारत ऐकलं आहे. समंतपंचक हे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या मनात त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं की काय आहे हे समंतपंचक. मग शौनक ऋषींनी त्यांना विचारलं की हे समंतपंचक काय आहे. उग्रश्रवा त्यांना म्हणाले हे कुरुक्षेत्राचं नाव आहे. याला समंतपंचक हे नाव कसं पडलं. जमदग्नी ऋषींकडे कामधेनू होती. या कामधेनू करवी त्यांची बरीच कामं होत असत. एकदा सहस्त्रार्जुन कार्तवीर्य नावाचा राजा त्यांच्याकडे आला. त्याच्याबरोबर त्याचं सैन्यही होतं आणि या राजाची सगळी भोजनाची व्यवस्था जमदग्नी ऋषींनी केली. हे पाहिल्यानंतर कार्तवीर्याला असं वाटलं की ही गाय आपल्याकडे असावी. त्यांनी जमदग्नी ऋषींची हत्या केली, वध केला आणि ती कामधेनू आपल्याबरोबर घेऊन गेला. खरं म्हणजे त्यांनी जमदग्नी ऋषींना ती गाय मागितली होती, पण त्यांनी ती देण्यासाठी नकार दिला होता. म्हणून त्याला त्यांची हत्या करावी लागली. पण अशी दुसऱ्याच्या मालकीची कुठलीही वस्तू बळजबरीनं नेणं अतिशय अयोग्य आहे. जमदग्नी ऋषींचा मुलगा परशुराम तेव्हा आश्रमामध्ये नव्हता. तो आल्यानंतर त्यांनी बघितलं की कार्तवीर्य आला होता आणि त्यानं आपल्या वडिलांची हत्या केलेली आहे आणि गाय घेऊन गेला आहे. त्याला अजिबात आवडलं नाही. साहजिक आहे, हे कुणालाच आवडणार नाही. तो त्यांच्यावर कार्तवीर्य राजावर हल्ला करण्यासाठी, त्याच्याशी युद्ध करण्यासाठी आणि वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी, त्याचबरोबर कामधेनू परत आणण्यासाठी म्हणून कार्तवीर्याकडे गेला. त्याच्याशी त्यानं युद्ध केलं. त्या युद्धामध्ये सहस्त्रार्जुन कार्तवीर्याचा त्यानं वध केला. परशुरामांनी कार्तवीर्याचा वध केला हे कार्तवीर्याच्या मुलांना कसं आवडेल. त्या राजपुत्रांनी नंतर पुन्हा या परशुरामावर हल्ला केला. तिथे पुन्हा युद्ध झालं आणि परशुरामांनी जणू अशी प्रतिज्ञा केली की मी वडिलांच्या हत्येचा बदला सगळ्या क्षत्रियांना निपात करून करील. मी पृथ्वी क्षत्रिय विहीन करीन. आणि त्यानं तसंच करायला सुरुवात केली. असंख्य क्षत्रिय वीरांचा त्यांनी वध केला, त्यांची हत्या केली. इतकी मोठी लढाई झाली, इतका मोठा रणसंग्राम झाला की त्या क्षेत्रावरचे त्या रक्तपाताने 5 डोह भरून गेले. हे पाहिल्यानंतर परशुरामाचे पूर्वज पितर ते अतिशय समाधानी झाले आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला की सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. परशुराम म्हणाला मला काहीही नको आहे, फक्त हत्येच्या पापातून माझी मुक्तता व्हावी एवढीच माझी विनंती आहे. आणि त्या पितरांनी ते रक्ताचं तर्पण ते मान्य करून घेतलं. पण परशुरामाला वर दिला की तुझी पापातून मुक्तता होईल आणि हे जे रक्त आहे हे रक्त उदकाच्या रूपानं, पाण्याच्या रूपानं पृथ्वीवर वाहायला लागले. ते 5 डोहांच्या 5 नद्या झाल्या आणि तिथे नंतर कुरुक्षेत्र या नावाने ती भूमी कुरुवंशाच्या
अधिपत्याखाली आली आणि भारतीय युद्धाचा रणसंग्राम तो नंतर झाला. म्हणून त्याला समंत पंचक असं नाव पडलेलं आहे, असं उग्रश्रवा ऋषींनी सगळ्यांना सांगितलं आणि आजची कथा इथे संपली.